मंडळी, मिठाचा खडा, कबाब में हड्डी, नासका आंबा, जेवणातला केस, दुधावरची माशी यांना समानार्थी शब्द म्हणजे लोचन मजनू. आज तो पुन्हा एकदा त्याचं कार्य संपन्न करायला येतोय. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या सगळ्या हास्यरथी महारथींचं. माहोल म्हणजे अगदी सुंदरच केलेला आहात. थँक्यू. प्रवास कसा झाला? अप्रतिम प्रवास झाला. लांब आहे, थोडं शहरापासून लांब आहे, पण हा प्रवास छान झाला. काय हवी? हो ना. नाही पण राजपूत साहेब तुम्ही म्हणजे काय करू मी तुमचं? म्हणजे घंटावाडी सारख्या एवढ्या दुर्गम गावात तुम्ही हिवाळी महोत्सवात आमचा कार्यक्रम ठेवलाय. म्हणजे आम्हा दोघांचा कार्यक्रम ठेवला, त्यासाठी तुमचे शतशः आभार. आय शुड थँक्यू सर. नाही तुम्ही आमचा मान वाढवलेला आहे राजपूत साहेब. काय हवी? हो ना. थँक्यू. आम्ही इथे तुमच्या गावात आलो आणि आज आमचा 501वा प्रयोग होणार आहे. मला अतिशय आनंद होतो. तुमचा 501वा प्रयोग आहे? हो ना. म्हणजे 500वा प्रयोग झाला? कुठे झाला? ऍक्च्युली आम्ही आमचा 500वा प्रयोग आमच्याच घरात बेडरूम मध्ये दारा खिडक्या घट्ट बंद करून एका कोपऱ्यात कॉट खाली उरकून टाकला. घरात कॉट खाली गेला? हो ना. का? मनोमिलन का? इथे नाही. मनोमिलन इथे नाही. काय झालं? नाही, काही नाही. कारण एकच थुक्रटपणाच्या शेणात लोळणारा, लपलप करणारा, वळणारा, घाणेरडा, गलिच्छ, गोचिड, लोचन मजनू. मनोमिलन. सांभाळा स्वतःला. मनोमिलन, तू गोळी. डॉक्टरला बोलवू का मी? नाही, आमच्याकडे गोळ्या आहेत. काय त्याची जरा मनस्थिती बरी नाहीये म्हणून. पण कार्यक्रम उत्तम होणार. उत्तम. बरं वाटतंय. पाणी घे. अशीच गोळी गिळलीस की काय? पाणी. मॅडम सॉरी, पण तुम्ही जे काय घरी कॉटच्या खाली केलं ना, त्याला मी कार्यक्रम मानत नाही. आता झालं. नाही. अहो, 500वा प्रयोग दणक्यात झाला पाहिजे. आजचा तुमचा 500वा प्रयोग असेल असं मी जाहीर करणार आहे. प्लीज नाही म्हणू नका. आणि सर, तुम्ही 2-4 निवेदक सांगितले होते, आलेच सगळे. मी एकाला कोणाला नाही, एकाला नाही. तुम्ही साधारण मराठी बोलणारा रेडा जरी आणून दिलात ना निवेदक म्हणून, तरी तो मी स्वीकारीन, पण एकाला पाठवू नका. 4 पाठवा, आम्ही निवडू. अरे हरकत नाही. रिस्कच नाही घ्यायची. मेरे को जायचं धगधग हो रेला आहे. हे बघ, शांत राहा. आपला कार्यक्रम होणं महत्वाचं आहे. शांतपणे. नमस्कार सगळ्यांना. या आले का सगळे? अरे आरामात या. इकडे हे आहेत. अरे त्यांना बघू द्या. काढा ना ते. नाही, असू दे. अवीट, मला वाटतं ते जे आजोबा आहेत त्यांना आपण निवडू. अरे पण आजोबा आहेत ते, आजोबांना कसं आपण निवेदन करायला सांगणार? राहू दे. बघ, ह्या तिघांमध्ये तो कुठेही असू शकतो. लोचन मजनू. आजोबा आहेत ते, म्हातारे आहेत, म्हाताऱ्यांमध्ये असणं शक्यच नाही. हो ना. एक वेगळं मी हे लावलेलं आहे. यांना आपण पाठवू. त्यांच्या खोकत का होईना कार्यक्रम तर पुढे जाईल. शेवा कार्यक्रम आज होणार. तू सांग. दादा, तुम्ही आलात, खूप बरं वाटलं. धन्यवाद. या तुम्ही प्लीज. हे नको. हे नको. आजोबा आम्हाला हे चालते. हरकत नाही. धन्यवाद. नमस्कार आजोबा. नमस्कार. कसं आहे बाबासा? बरे न हो. शेतात काम करून सण आलो. नेबेताक बोला काय हजर रे बोबे. बाले लाडहारा बहाली. मनोमिलन. कुठली मनोमिलन हे इथलं ग्रामीण वाटत नाहीये. हे इथलं काय कुठलंच ग्रामीण वाटत नाही. आजोबा निवेदन करू का गाली? आजोबा निवेदन करायचं असेल तर घोंगडी काढावी लागेल की असं नाही करायचं लहान मुलांसारखं. थंडी हाय बा. आपण कमी करायला सांग. थंडी हाय. पस्तावाल रे भाई. पस्तावाल हे भाई. काय झालं अभी? काय झालं? आयोजक लवकर या. कुठे गेला?
काय झालं काय हे झालं नको आम्हाला, हे नको. दुसरे ते कोणी आणा, आम्हाला हे नको. अरे मॅडम ते गेलेत आता हे यांच्यावरच भागवा प्लीज. अहो, पण- मॅडम मी तुमच्या सगळ्या डिमांड पूर्ण केल्या की नाही? पूर्ण पेमेंट तुम्हाला दिलेलं आहे ना? मग प्रेक्षक ताटकळले, कार्यक्रम सुरू करा आता प्लीज. मी थांबलोय इथे, हा? चिडू नका, कार्यक्रम करतो आम्ही, करतो कार्यक्रम. तो आला तो आला रे, आला रे, आला रे, आला रे, आला रे, आला. माझं नशीब बघा, माझं नशीब बघा, आला रे, आला रे. मला शिकलोय चांगलाच धडा, माझ्या पापाचा भरलाय का? मनोमिलन शांत हो. मनोमिलन गोळी घे. माझं ब माझं ब माझं क माझं ट. माझ्या शेतात पिकली वांगी, यांनी चेचली माझी नांगी. शांत हो. गोळी घे. कुठे गोळ्या आजच्या करून पाडून टाकलेस गोळ्या. गोळी घे. पाणी घे. तुम्हाला दिसतोय, मलाही दिसतोय. मला दिसतो आलाय, मलाही दिसतोय. मला बुबू वाटत. शांत शांत गोळी घे. मला बुबू वाटत. शांत. तिसरी गोळी आहे दिवसातली. घे घे, आपल्याला कार्यक्रम करायचा आहे. गोळी घे. मी त्यांच्याशी बोलते. मी बोलते, तू शांत राहा. शांत राहा. गोळी घे. शांत. नमस्कार, कसे आहात? लोचनजी एक विचारू, हम्म. का आमच्याच मागे का? गुरुच्या मागे एक शिष्य जातो, तुम्ही कसे विचारता का म्हणून? असं नाही विचारायचं. त्याची अवस्था बघा. त्याला ना रात्री स्वप्न पडतात तुमची, आणि तो माझा गळा दाबतो. हो एक मनोमी शांत शांत. कार्यक्रम करायचंय. काय करू? Second मी opinion लोटांगण बघ. घालते. नाही. तुम्ही- हे असं अहो, उठ. असं नाही करायचं तुम्ही. माझे देव आहेत ते. मी त्यांच्या पाया पडतो पाहिजे तर. मी त्यांच्या पाया पडतो. शांत. टेन्शन घेऊ नका. हे बघा, आजचा 500वा प्रयोग नीट होणार, माझं वचन आहे. माझा शब्द आहे तुम्हाला, खरी म्हणते सांगतो मी. ठीक आहे. नीट बस, काही टेन्शन नाही आहे. हे बघा, आज गुलाबी थंडीची सदाबहार गाणी हो, आहेत. हो. लक्षात ठेवा. याचं आणि घेऊ सुरू नका. करूया कार्यक्रम. हो. मनोमिलन, मी बोलले त्यांच्याशी. अरे, थंडीची गाणी. कर्टन द्या प्लीज. स्माइल. आमिरजी. वा. नमस्कार, स्वागत आहे रसिको. मी तुमचा सगळ्यांचाच लाडका लोचन मधनू उस्क सत्यशील सत्यशील सरपोतदार. रसिको, मी तुमच्या सगळ्यांचाच लाडका सत्यशील सरपोतदार. रसिको, आज तुम्ही इकडे आलेलात, मला फार आनंद झालेला. रसिको हळू बोल रे. रसिको, आज यांची ओळख करून द्यायची काय गरज आहे? रसिको, फार मोठे कलावंत इकडे आपल्या बाजूला बसलेले आहेत. तर आपल्या बाजूला हे बसलेले आहे, मिलेले बसलेले आहेत. आणि इथे त्यांच्या शेजारी पिचकारीच्या अंतरावर बसलेले आहेत. रसिको, चिवट पोपटिणी, अविट रागिणी, चिवट पोपटिणी म्हणाल? मी काय इथे आल्यापासून एटू 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 असं बोलतेय का? कॉमेडी जरा धीरे बापरे बाप. अवीट ह्याला आवर, नाही तर मला आवर, नाही तर माझ्यातूनच खूनच होईल. समोर प्रेक्षक. तू नका ना लोचनजी, का आगी कार्यक्रमाच्या भल्यासाठी मी करतो. नका नका भलं करू. वाईट झाला कार्यक्रम तरी चालेल. बोलू नका. सुरू करा पटापटा गाणी. रसिको, हम मूल मुद्दे को हाथ घालते हैं. रसिको, बर क्या है ठंडी? रसिको, स्माइल कर. रसिको, क्या है ठंडी? क्या है? क्या है? निसर्गाने आपल्याला क्या है थंडी? रसिको, क्या है थंडी? रसिको, राउंड राउंड प्रश्न हमारे का सामने आता है. क्या है ठंडी? अरे काल तुम मस्त घातली होती. रसिको, ये ठंडी है, वो बंडी है. रसिको, राउंड राउंड प्रश्न उड़ता है. ठंडी क्या है? रसिको, माझी कोंबडी तर कुंतून कुंतून टाकते, वो अंडी है. रसिको, वो अंडी है. रसिको, ठंडी नहीं है. ए चला ब्रेक ओवर. ये ठंडी है. रसिको, ये प्रियंका हंडी है. रसिको, आमचे असिस्टंट डिरेक्टर. रसिको, प्रियंका हंडी. स्वतःचा नाश्ता झाला की ब्रेक ओव्हर करते, बाकीचे गेले उडत. आणि मग आज जाऊन सांगते मी तर केलं होतं ना उशीर झाला म्हणून. रसिको, ये ठंडी है. रसिको, नहीं. रसिको, तो ठंडी क्या है? क्या है हिवाळा?
क्या है हिवाळा? हिवाळा है रसिको, ये कावळा है रसिको. ये हिवाळा है रसिको, नहीं ये बालिश अभिनय है रसिको. राम प्रश्न हमका सामने ये आता है कि क्या है ठंडी. कोई मैं को आके मांडी को कान में सांगेंगे, कान में दड़ा पर के तो ऐसा नाक करके सांगेंगे. अरे गप रे, काय बोलताय रे? कान में मांडी को गळा काय करतोय रे? दडा पडल्यावर आपण गप्पा बस. अरे नाही कर ना मी. एवढं चिडण्यासारखं काय? मी कार्यक्रमाच्या भल्यासाठीच करतो. नको ना करूच भलं बाबा, नको करूच. एक शब्द त्याला सांग, शब्द नको बोलूस म्हणून. तुम्ही नका बोलू. तू कार्यक्रम सुरू कर ना. नमस्कार रसिका हो, नमस्कार. नमस्कार हाड. नमस्कार. नमस्कार रसिका हो. खूप सुंदर थंडी पडलेली आहे. थंडीला आपण गुलाबी थंडी का बरं म्हणतो? कारण ही थंडी आपल्याला पहिल्या प्रेमाची जाणीव करून देते, पालवी फुलवते. हो ना. ह्या थंडीची अशी अनेक अजरामर गाणी होऊन गेलेली आहेत. हो ना. तर आता मी एक किशोरदांनी अजरामर करून ठेवलेलं झुमरू चित्रपटातलं गाणं. वा. गाण्याचे बोल आहेत थंडी हवा. अरे गप रे, गप. काय करतोय तू? म्हणजे काय करतोयस तू? कोरस आहे तो किशोर कुमारांचा. तो फक्त वेस्टर्न पद्धतीने कशाला देतोयस तू? नाविन्य पाहिजे. नको नाविन्य आम्हाला. निवेदक असतं तू. निवेदक सांगायला का तिकडे गायचं काम मला गळा मला दिलेला आहे, मी गाणार. मला सांगतोय शांत हो ना तू. प्रेक्षकांच्या भल्यासाठी मी करतो. तुझा प्रेक्षक नाही, मला सांगू नका. आम्ही करू प्रेक्षकांच्या भल्यासाठी. माफ करा रसिका हो. माफ करा रसिका हो, पण हा माणूस गोळी घ्या हवं तर गोळी घे. नको घे सतत गोळ्या. नको तू चिडू नको. मी नाही चिडत आहे. मी आता गाणं सुरू करतोय. यांचं ठरेपर्यंत अतिशय सुंदर किस्सा आहे. तुम्ही तुम्हाला तू नको किस्सा सांगू. तुम्ही आता काय सांगितलं? निवेदन कर. मी निवेदन करतो. माझं काम मी करतो. तुमचं तोपर्यंत आटपून घ्या. गोळी बिळी खायची. रसिको यांची गोळी होईपर्यंत अतिशय सुंदर किस्सा आहे रसिको. ते मोठी लोक असतात, ते आपल्याला जीवनाचं सार सांगून जातात. अतिशय सुंदर किस्सा रसिको. थंडीचा दिवस होते. नीट ऐकायला रसिको. शाहीर लुधियानवी. शाहीर नाही, साहिर लुधियानवी. शाहीर रसिको हो. ही मोठी माणसं असतात, ती आपल्याला फार मोठे काही संदेश देऊन जातात. थंडी होती. साहिर लुधियानवी बसले होते. समोर सिक्युरिटी होती आणि समोरून HD बर्मन आले रसिको. त्यांच्या हातात एक लहान मुलगा होता, 4-5 वर्षाचा. RD बर्मन. तो रडत होता. हे किशोर कुमारांचं आहे. आपण त्यांना लहानपणी आठवलं, मग त्यांनी ते त्यांना सांगितलं. असा आहे किस्सा आहे तो. तसा किस्सा पुढे सुरू तेच सांगतो. तशी मोठी माणसं असतात, आपल्याला नकळतपणे संदेश देऊन जातात. एद्री बरोबर म्हणाले साहिर लुधियानजीना, शेकोटी देतो वर. साहिर लुधियान म्हणाले जी हाँ. असे मोठे किस्से असतात रसिको, जे आपल्याला जीवनाचं सार सांगून जातात. काय आहे ह्या जीवनाचं सार? काय आहे ह्या जीवनाचं सार? काय आहे मला सांग. लुरिया आले. अरे वा शेकोटी मस्त. काय आहे ह्या जीवनाचं सार? जीवनाचं सार हेच आहे की उद्या थंडी पडली की शेकोटी लावायची. हे मला कळलं या गाण्यातून. हा गोड निर्बुद्ध माणूस सापडलाय का मला? हो ना मनोमिलन, तू गा ना. मला नाही गायचं. नको ना लक्ष देऊस. गा ना मनोमिलन. रडू यापुढे अवीट गाईल. अवीट गाईल. मी गाणार नाही. बरं थांबा आम्हाला बोलू द्या जरा. हरकत नाही. बरं रसिका हो, यांची सध्या मनस्थिती थोडी ठीक नाहीये, तर आता मी माझं पुष्प तुमच्या समोर सादर करते. 1979 साली दादा कोंडके यांचा एक चित्रपट होऊन गेला, ह्योच नवरा पाहिजे. त्या चित्रपटातील एक गीत मी तुमच्या समोर सादर करते.
बघूया यावर आपले हास्यरसिक काय म्हणतात. प्रसादा. सुपर्ब ॲज युजल. त्या तिघांना काय आणलं होतंस तू कानटोप्या घालून आणि गिरीश दादा पण होते. दत्तू होता ना, दत्तू, गिरीश आणि विराज. लाजवाब लाजवाब. शेवटचं जे होतं ते फारच लाजवाब होतं. म्हणजे मला लागलाय खोकलावरनं डायरेक्ट सत्यम शिवम ते जे ट्रान्झिशन होतं ते इतकं अफाट आणि इतकं बेमालूम झालं की क्षणभर मला कळलंच नाही की काय सुरू आहे. हे कुणाला सुचलं हे ट्रान्झिशन शेवटचं. वा 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 सम्या, क्या बात आहे यार. विलक्षण एंटरटेनिंग होता शेवटचा पॅच. आणि ओव्हरऑलच ओंकार, चेतना फॅन्टॅस्टिक, अप्रतिम, खूप मजा आली. वा 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 वा. सई. कडक परफॉर्मन्स होता. एक किस्सा सांगते छोटासा समीरदा. लोचन मजनूची पॉप्युलॅरिटी. सो मी परवा एक स्टोरी टाकली होती विच सेड मोहब्बत क्या है. ओहो. आणि त्याचा पुढे काहीतरी थोडं फनी होतं. तर मला 500हून अधिक मेसेजेस आले आणि त्याच्यात सगळ्यात असं होतं मोहब्बत क्या है. क्या है मोहब्बत. मला असं वाटतं की ही पॉप्युलॅरिटी आहे आणि लोचन मजनू आता मला असं वाटतं घराघरात नाही सगळ्यांच्या हृदयात पण घर करून बसलाय. आणि फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स ॲज युजल. मजा आली.